जय श्रीराम. मी अखिल भारत कृषी गोवा सेवा संघ महाराष्ट्र सदस्य सुधीर बैरवाडे. काल मोहोळ येथे गोरक्षक कारवाईसाठी गेले असता पोलिसांना त्यांनी सोबत घेतले आणि जिथं गाया बांधल्या होत्या कत्तलीसाठी तिथे त्यांनी गेले असता पोलिसांसमोरच कसाईने गोरक्षकावर हल्ला केला. पण गोरक्षकावर हल्ला करताना तिथे 3 पोलीस होते, ते कॉन्स्टेबल होते, पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी गोरक्षकाला अडवलं नाही किंवा कसाईला अडवलं नाही. गोरक्षकावर हल्ला करताना उलटा त्यांनी ज्यावेळेला गोरक्षक पळाले त्यावेळेला त्यांनी पोलीस स्टेशनला खोटा रिपोर्ट दिला. तिथे कुठलेही जनावर नव्हते. मग प्रश्न हा आता उपस्थित होतो, तिथं जर जनावर नव्हते तर कसाईनं गोरक्षकावर का हल्ला केला, पहिला प्रश्न. मग हा खोटा रिपोर्ट त्यांनी पोलिसाला दिल्यामुळे आम्ही स्पष्टपणे पोलिसांना इथं SP साहेबांना मागणी केलेली आहे की त्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा. दुसरं, पोलिसांसमोर गोरक्षकावर हल्ला झाल्यामुळे हा सरकारी कामात अडथळा होतो. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्यामुळे कलम 353 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन आम्ही आज SP साहेबांना दिलेलं आहे. तर SP साहेबांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ. आम्ही साहेबांना आज साहेब जे SP साहेब जे आपल्या इथं बसलेले आहेत, कुलकर्णी साहेब, ते गोप्रेमी आहेत, पण ते केव्हा सुद्धा कसाईला पाठीशी घालणार नाहीत. महाराष्ट्रातलं एकमेव असं साहेब आहेत की त्यांना NPD लावली मोहोळच्या. आज मोहोळमधनं सगळ्यात जास्त माल मोहोळमधनं सोलापूरला पास होतो, कर्नाटकात माल जातो, कटिंग होती. आता आम्ही त्या कसायांना त्यांची धडकी भरल्याशिवाय त्यांची मस्ती उतरल्याशिवाय आता आम्ही गप बसणार नाही. एवढंच सांगतो. आम्ही कायद्यात आहे म्हणून आम्ही गप बसाय. ज्यावेळेला कायदा आम्ही तोडू मग त्यावेळेला आम्ही त्यांना काय आहे गोरक्षक त्यांना आम्ही दाखवू. जय श्रीराम. जय श्रीराम.